राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वीच देशभरातून अनेक भाविक अयोध्या नगरीमध्ये दाखल झालेत। शरयू नदीकाठी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून भक्तांसाठी स्क्रीनवर रामायणाचंही प्रसारण करण्यात येत आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी। प्रभू श्रीरामाच्या मंदिराचं उद्घाटन उत्तर प्रदेशमधल्या अयोध्येमध्ये होतं आणि आता अयोध्या नगरी ही पूर्णपणे सज्ज झालेली आहे। मी हा टॉप अँगल व्ह्यू दाखवतोय शरयू नदीकाठचा। आपण जर पाहिलं तर शरयू नदीकाठचंच हे समोरचं चित्र आपल्याला आपण पाहतोय। वेगवेगळ्या रंगांचे जे कारंजे आहेत ते या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत। बाजूलाच इतर जी छोटी छोटी मंदिरं आहेत त्या सगळ्या मंदिरांवर मंदिराच्या कळसांवर वेगवेगळ्या पद्धतीची आकर्षक अशी विद्युत रोषणाई पाहायला मिळते। त्यामुळे डोळ्याचं पारणं फेडणारं हे चित्र खरं तर शरयू नदी काठावरचं आपण पाहतोय। आणि समोर जर आपण पाहिलं तर भली मोठी स्क्रीन जी आहे ती या ठिकाणी लावण्यात आली आहे आणि जो रामायणाचा जो काही भाग आहे तो यामध्ये सगळा खरं तर दाखवला जातोय। आणि या निमित्तानंच श्रीराम असतील, लक्ष्मण असतील आणि सीता असतील यांची जी सगळी रामायण जे होतं किंवा संपूर्ण जी कहाणी होती ती नागरिकांपर्यंत, भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठीचे हे खरं तर सगळे प्रयत्न दिसत आहेत। आणि मोठ्या प्रमाणामध्ये आतापासूनच गर्दी होते। आपण संपूर्ण जर शरयू नदीकाठ पाहिला तर आतापासूनच भक्तांची जी मांदी आली आहे ती अयोध्या नगरीमध्ये पाहायला मिळते। त्यामुळं संपूर्ण देशभरात हा उत्साह पाहायला मिळणार आहे। आणि महत्त्वाचं हेच आहे की 22 तारखेला अतिशय आल्हाददायक वातावरणामध्ये, उत्साहामध्ये श्रीरामाचा जय जयकार करत या मंदिराचं उद्घाटन तर होईलच, मात्र तोच उत्साह जो आहे तो संपूर्ण देशभरामध्ये देखील पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, अयोध्या, उत्तर प्रदेश।